इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून उल्हासनगर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा हंगामा करण्यात आला। याआधी शिवसैनिकांनी होम हवन आंदोलन करण्यात आले। यावेळी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वाराचा गेट बंद केल्याने या प्रवेशद्वारावर चढून शिवसैनिक आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते। काही शिवसैनिक आतमध्ये आले, त्यानंतर शिवसैनिक, पोलीस, महापालिकेचे सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये मोठी धक्काबुक्की झाली। त्यामुळे महापालिकेच्या परिसरात तणावाचे वातावरण पसरले। उल्हासनगर शहरामध्ये पाणी टंचाई त्याचबरोबर अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आज महापालिकेवर मोर्चा काढला होता। यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। त्यामुळे महापालिकेच्या प्रवेशद्वाराचा गेट सुरक्षा रक्षकांनी बंद केला आणि त्यामुळे शिवसैनिक चांगले संतापले। मग त्यांनी गेटवर चढून महापालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। यावेळी सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। जन आक्रोश आंदोलन वारंवार सांगून लेखी निवेदन देऊन या महापालिका प्रशासनाला जाग येत नव्हती। पाण्याची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस ती वाढत होती। टोकाच्या विभागामध्ये 5-5, 6-6 दिवस पाणी नाही। अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत, ते दखल घेत नव्हते। आयुक्त त्यांना वेळ नसतो, कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। आयुक्तांना प्रशासकीय कामकाजामध्ये पूर्ण उपलब्ध होता वेळ। मी त्यांचं अभिनंदन करतो की प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला, परंतु पाण्याची समस्या, रस्ते समस्या जशीच्या तशी आहे, ती सुटण्यासाठी आजचं जन आक्रोश आंदोलन होतं। आणि या महापालिका प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या जनतेने होम आवाहन केलं। मला खात्री आहे त्यांना सद्बुद्धी मिळेल।